धन्य महाराज जन्माले संसारी। बाबा धन्यता आहे की महाराजांचा या संसार रूपी जाळ्यामध्ये जन्म झालेला आहे। धन्य महाराज जन्माले संसारी। बरं काय झाला परिणाम तर ते ध्याती अंतरी नारायण। अहो रात्रंदिवस देवाचं भजन करतात, ध्याती अंतरी नारायण। मग परिणाम काय झाला? नारायण गाय नारायण दाय, धन्य त्याची माय प्रसवली। अहो अशा आईनं मुलगा जन्माला घालावा महाराज की जिनं रात्रंदिवस देवाचं भजन केलेलं असावं, अशी ती आई असावी। धन्य त्याची माय प्रसवली। बर ना या ठिकाणी नामदेव महाराज या ठिकाणी थांबत नाही, तर नामदेव महाराज म्हणतात धन्य त्याची माय प्रसवली, तया कुळाचा उद्धार आणि तो करे निर्धार नामा म्हणे नामदेव महाराज सांगतात। अहो एवढ्यावर थांबत नाही, तर त्या आईनं ज्या मुलावर संस्कार केलेला असतात आणि जर तो मुलगा चांगला जन्माला आला म्हणजे नवे नवे तर गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे म्हणजे देवाचं नामस्मरण घेणारा असावा। संस्कार स्वरूपानं जर तो मुलगा जन्माला आला तर नामदेव महाराज म्हणतात तया कुळाचा उद्धार। अहो एका व्यक्तीचा उद्धार होत नाही, एका घराचा उद्धार होत नाहीये, तर अवघ्या कुळाचा उद्धार होण्याचं काम आणि सामर्थ्य महाराज त्या आईमध्ये आणि त्या बालकांमध्ये असते, असा अभंगाचा सरळ भावार्थ विठ्ठला। महाराज जीवन जगत असताना आपल्याला काही ठराविक कार्य करावे लागतात, त्याप्रमाणे जीवन जगत असताना धार्मिक कार्य हे अतिशय महत्त्वाचं महाराज। कारण की धर्मरक्षिती रक्षिता आपल्याला जर जीवनमान जगायचं असेल आणि आनंदानं जगायचं असेल, चांगल्या प्रेरणेनं जगायचं असेल तर आपल्याला धर्माचं कार्य करावं लागतं। हे आपला चाललेला अट्टहास हा धर्माचा कार्याशी संबंधित आहे। आता हे जे चाललं हे कशाचं कोणाच्या वैयक्तिक घरचं आहे का? नाही बाबा माझ्या वैयक्तिक घरचं आहे का कोणाच्या वैयक्तिक घरचं अजिबात नाही, धर्माचं काम चाललंय महाराज। आणि आपण अट्टहासानं धर्माचं काम करत राहायला पाहिजे। का करत राहायला पाहिजेत महाराज? तर आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे, या नरदेहामध्ये आल्याच्या नंतरच महाराज हे धर्म घडत असतो, आचरण घडत असतं, ही संस्कृती घडत असते, ही परंपरा घडत असते। याच्या व्यतिरिक्त कुठलाही शरीर प्राप्त झालं, कुठलाही देह प्राप्त झाला तर महाराज त्यामध्ये आपल्याला ही गुणगान करता येत नाही विठ्ठला। याच देही घडे महाराज देवाचे भजन, अनेक ज्ञान नाही कोठे। तुम्हाला जो देह प्राप्त झालाय ना, हा देह याच्यासाठी प्राप्त दिलाय की बाबा भजन करण्याकरता देह दिला, फक्त भजनाकरता दिलेला आहे। म्हणून आपण वेगळ्या ठिकाणी घालण्याचा परिणाम करू नये महाराज। हे शरीर आहे हे देवानं दिलेलं आहे आणि हा मानव देह देवाने दिलाय कशासाठी? तो भजनाकरता। भजना झाला वादा वाटिकेचा, बस तुम्हाला भजनासाठी दिलाय, हा शरीर भजनासाठी दिलंय। म्हणून या शरीराला काय करा बरं महाराज, हा जे शरीर दिलेलं आहे आपलं हे देवानं, हे सगळ्यात नाशिवंत शरीर आहे महाराज, नाशिवंत शरीर आहे महाराज, नाश पावणारं शरीर आहे। कुठल्याही प्राण्याचं शरीर घ्या महाराज, ते काही ना काहीतरी कामा पडतं, कुठं ना कुठं तरी कामा पडतं, पण हा जो मानव देह आहे याला जर एक विचार केला ते कशाचे कामा पडत नाही महाराज। अहो किती मोठा व्यक्ती असू द्या महाराज, किती महंत असू द्या, किती संत असू द्या, पण यदा कदाचित या कंठामधून प्राण निघून गेल्याच्या नंतर त्या शरीराचं नाव डेड बॉडी होऊन जातं, बरोबर आहे? त्याचं नाव काय होतं? डेड बॉडी होतं। कितीही मोठा व्यक्ती वारल्याच्या नंतर महाराज जर त्याची हॉस्पिटलमधून डेड बॉडी येत असेल तर त्या व्यक्तीचं नाव घेतलं जात नाही। लोक फोनवर म्हणतात हॅलो कुठपर्यंत डेड बॉडी आली, पार्थिव शरीर कुठपर्यंत आलं। तो किती मोठा व्यक्ती असू द्या, किती मोठा भक्त असू द्या, किती मोठा संत असू द्या महाराज, संपून जातं महाराज, त्याचं नाव घेतलं जात नाही। म्हणजे या अतिशय अपवित्र असलेल्या शरीरामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात जोपर्यंत याच्या कंठात प्राण आहे ना तोपर्यंत या शरीराला किंमत आहे। असा हा अतिशय असलेला अपवित्र जर पवित्र करायचा असेल तर ज्ञानोबाराय हरिपाठात म्हणतात की बाबा याला काय करावं लागेल, मग काय करावं लागेल, तेव्हा हा पवित्र होतो।
काय पवित्रची होय देह त्यांचा महाराज कितीही अपवित्र शरीर असू द्या त्याला पवित्र करण्याचं काम महाराज भक्तीमध्ये आहे देवाच्या नामस्मरणामध्ये पवित्रची होय देह त्याचा काय करायचं मुखानं नामस्मरण करत राहायचं देवाचं नाव घ्यायचं देवाची कीर्तिगान गुणगान गाण्याचं काम करा महाराज तुकोबाराय याच्या पुढे जाऊन सांगतात महाराज की म्हणतात तुकोबाराय म्हणतात अरे एवढंच थांबत नाहीये तारे कर जोडून विनतो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा महाराज म्हणता बाबा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नर देह दुर्लभ जाणा वासुदेव म्हणा का कळलं का तुम्हाला शरीर दिलेलं आहे भगवंतानं कशासाठी फक्त नामस्मरण करण्याकरता दुसऱ्याच मुद्दा सांगायचा झाला महाराज शरीर दिलं कशासाठी धर्म आणि देश टिकवण्याकरता हे लक्षात घ्या अरे देश टिकवण्याकरता धर्म टिकवण्याकरता लोकांनी स्वतःचं बलिदान दिलं महाराज कधी विचार नाही केला परिवाराचा विचार नाही केला की आपल्याकडे मोठा परिवार आहे म्हणजे आपण परिवार असला आपले मुलं आहेत आपले बाळ आहेत आपली बायको आहे आपली पत्नी आहे अजिबात नाही विचार केला महाराज तडक निघले महाराज धर्मरक्षणाकरता हाती घेतले शस्त्र प्राण तो चालीला हातावरती महाराज विचार नाही केला पाठीमाग कोण आहे महाराज अरे जर त्या लोकांनी धर्माचा त्याग केला धर्माच्या साठीचा स्वतःचा त्याग केलाच नसता महाराज तर आपल्याला एवढा मोठा भव्य दिव्य मंडप नसतं राहिला आणि एवढं आपण अनुष्ठान मांडलं या ठिकाणी कीर्तन महोत्सव चालू हे सुद्धा आपल्याला कळालं नसतं आणि मांडता नसतं आलं महाराज या सगळ्या कामासाठी परमिशन घ्यावं लागली असती हुजूर हम थोड़ा सा नाम संकीर्तन करना चाहते हैं क्या आपकी परमिशन मिलेगी अरे पण कृपा त्या राजांची आहे की त्यांना आपल्याला कोणासोबत शरणागती स्वीकारलेली नाही कोणाच्या समोर जायचं काम पडलं नाही महाराज का कारण हे धर्म प्रवर्तक करणे पाखंड खंडन महाराज धर्माचं पालन करावं लागेल कशाच्या मार्फत या मार्फत महाराज हातात शस्त्र घ्यायचं काम पडलं तरी चालन पण का कारण धर्म रक्षिती रक्षिता हा जोपर्यंत धर्माचं रक्षण करायचं तुमच्या मनात येणारच नाही ना तोपर्यंत धर्म सुद्धा आपलं रक्षण करणार नाही म्हणून धर्माचं रक्षण झालं पाहिजे म्हणून नामदेव महाराज म्हणतात बाबा हे आम्हाला सगळं कळतंय पण यासाठी काय करावं लागेल महाराज काय करावं लागेल महाराज आम्हाला त्याची विनवणी करायचं काम संत नामदेव महाराज करतात म्हणतात बाबा आम्हाला सुद्धा हेच करायचं महाराज म्हणले बाबा की नारायण गाय नामामध्ये धन्य महाराज जन्मले संसारी ते ध्यात्यांतरी नारायण नामाची ताकद एवढी करून टाकली महाराज की नाव घेता घेता महाराज जन्माला यावं महाराज हे महत्वाचं आहे अहो एवढे अधिकारी व्यक्ती होऊन गेले महाराज पण तरी पण कुठल्याही प्रकारचा मोह ठेवला नाही महाराज कुठल्याही प्रकारचा दंभ ठेवला नाही कुठल्या प्रकारचा अहंकार ठेवला नाही महाराज साधू संतांचा विचार केला महाराज तर जो जमाना आहे जो दुनिया आहे जो समाज महाराज त्याच्या अधीने अहंकाराच्या अधीने समाज कशाच्या अधीने अहंकाराच्या अधीने तुमचा मोह आहे दंभ याच्या अधीने पण संत तसे नाही संत याच्यावर अधिकार गाजवतात याच्यावर संतांचा अधिकार आहे महाराज एवढी निष्ठावान कोण येतं तर संत मंडळी महाराज एक संत असे जन्माला आले महाराज संत बी होते संन्यासी भी होते योगी भी होते ध्यानी भी होते ज्ञानी भी होते बुद्धिमान होते आणि त्यागी प्रवृत्तीचे सुद्धा होते आई म्हणायला लागायची बाळा अरे या ठिकाणी थांब बाळा कुठं जाऊ नको बरं का बाळ लगी या जागेवर त्या जागेवर उडी मारायचं त्या जागेवर त्या जागेवर उडी मारायचं बाळाला लय खेप सांगायचं बाळा पिकलेले फळ खाय एका जागी थांब बरं का बाळा उड्या मारू नको पण बाळ ऐकतच नव्हतं बाळ महाराज उड्याच मारायचं काम करत होतं महाराज एनी टाइम बाळ बाळाने कधी हाच विचार केला नाही की आपली आई आपल्याला सांगते तरी सुद्धा बाळ उड्या मारते बाळाला सांगितलेलं पिकलेलं फळ खाय या ठिकाणी जाऊ नको तर बाळ काय करायचं माहिती आहे का खिडकीच्या बाहेर यायचं आणि पिकलेलं फळ म्हणून सूर्याकडे पाहायचं कायकडे पाहायचं सूर्याकडे पाहायचं त्याचं रात्रंदिवस तेच की जेव्हा दिवस निघन तेव्हा ते बाहेर यायचं आणि सूर्याकडे पाहायचं आईन काय सांगितले
पिकलेलं फळ खायला सांगितलंय आणि ते खिडकीतून काय करायचं, सूर्याला पाहायचं. असं करता करता आई परेशान झाली. बाळा, अरे तुझ्यासाठी मोदक बनवले, तुझ्यासाठी लाडू बनवले, तुझ्यासाठी इथं फलाहार ठेवलेला आहे, तू खिडकीतून काय बाहेर पाहतो, ये इथं बस. असं करता करता बाळ मोठं व्हायला लागलं महाराज. आणि आई म्हणायला लागली, अरे मारुती इकडे ये बाळा, इथं बस बाळा, इथं बस. आणि बाळाला कदरून कदरून परेशान झाली महाराज. पण बाळ काही एका जागी थांबायला तयारच नाही. आजची आई तेच करते महाराज. बाळ का नाही थांबायला लागले, हातात मोबाईल देऊन टाकायचा, मस्त बाळ एका जागी चिटकून बसते. जोपर्यंत बाळाला परत काही काम सांगितलं जात नाही तोपर्यंत बाळ काही मोबाईल सोडत नाही. आज लय सोपं झालंय महाराज. आई काही कितीही काम करू दे, आई 2 तास काम करते आणि बाळाजवळ मोबाईल देते. पण हनुमंतरायाचं तसं नव्हतं महाराज. अरे हनुमंतराय म्हणजे साधी गोष्ट आहे का, ही यवनी जन्मला मरकट, वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावा कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. हनुमंतरायाला कोणी कमी समजन, एवढा पापिष्ट माणूसच नाहीये महाराज. एवढा अधिकार होता, एवढा अधिकार होता महाराज, एवढा अधिकार, एवढी ताकद होती, पण आज्ञेच्या बाहेर कधी वापरली नाही. महाराज एवढी शक्ती होती तरी आज्ञेच्या बाहेर वापरली नाही. बुद्धी एवढी होती पण आपल्या मोठ्यांच्या समोर कधी वापरली नाही. ज्ञान बी भरपूर होतं पण मोठ्यांनी आपल्याला कळून द्यावं ही नम्रता महाराज एकमेव होती. आणि संन्याशी पद एवढं होतं की चांगल्या चांगल्या संन्याशाला लाजवल महाराज, एवढं संन्याशी पद होतं. रावणाच्या जरी दरबारात गेला महाराज, रावणाला एका बुकीत मारून येण्याची ताकद सुद्धा हनुमंतरायामध्ये होती, पण ताकद सुद्धा नाही दाखवली महाराज. ही नम्रता होती महाराज. साधी गोष्ट आहे का. सर्व गुण संपन्न असताना जर सगळ्या गोष्टी असताना जर आपण काही गोष्टी दाखवतच नाही आहेत महाराज, तर त्यांना संत म्हणायचं काय अधिकार होता. एवढा अधिकार असताना सुद्धा त्या संतांनी, त्या माऊलींनी, त्या हनुमंतरायांनी आपली भक्तीच्या शिवाय दाखवल्या. नम्रता एवढी केली महाराज, एवढी केली की रात्रंदिवस देवाचंच भजन करायचं काम केलं महाराज. श्रीराम जय राम, जय जय राम, 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 श्रीराम जय राम, जय जय राम. अहो रात्रंदिवस फक्त एकच नाव घेण्याचं काम केलं. काय केलं महाराज, कारण अनादिकालापासून माहिती आहे अखिल कोट ब्रह्मांड नायक करुणालय वरुणालय पंढरीशी पांडुरंग परमात्मा ज्याच्या असीम कृपेने हे चालत असलेलं जग आहे, त्या जगाच्या भक्ताची आणि त्या जगाच्या पांडुरंगाची पूजा करणं हे खरं भक्ताचं काम आहे. विठ्ठला विठ्ठला. काय आईचं गुणगान गाव महाराज. त्या अंजनी माता रुद्र है हनुमान, अंजनी माता रुद्र है हनुमान, जियो जियो मेरे लाल, जियो जियो मेरे लाल, वो जो मेरे केसरी के लाल, मेरा छोटा सा ये काम, हो मेरे राम जी से कह देना जय सिया राम. अरे बाबा एक काम कर हनुमंता, आमचं एक काम कर, आम्ही जरी अयोध्येला नाही गेलो ना, आमचं एक काम कर, त्या तुझ्या मार्फत काय कर, आमच्या रामप्रभूकडे आमचा संदेश पाठवून त्याला सांग जय सियाराम. अरे आमच्या पिंपळ गावातून तुला जय श्रीराम घातलेला आहे हनुमंतराय, हे कळवण्याचं काम कर महाराज, हे कळवण्याचं काम करा. अशी भक्ती असली पाहिजे हनुमंतरायासारखी. विठाला विठाला. एवढ्या भक्तीचं अनुष्ठान मांडलं महाराज हनुमंतरायाने. अहो कुठल्याही प्रकारचं त्यागीवरती कलियुगासन महाराज, कलियुगाची टाप नाही झाली हनुमंतरायाच्या जवळ येण्याची. अरे शनी देवाची सुद्धा हिंमत नाही झाली महाराज हनुमंतरायाजवळ येण्याची, एवढी ताकद होती महाराज. म्हणून म्हणतात ना अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला
मुखान बोला बोला जय जय हनुमान. नवरत्नाचा हार तुला जानकीने घातला, पाहिलेस मोती फोडून राम कुठे आतला. धावून ये लवकरी संकट आले भारी, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. महाराज ही भक्ती होती हो. आज असं एखादं गाव नसन महाराज की जिथं हनुमंतरायाचं मंदिर नसन. हे कशावर जिंकण्याचं काम केलं महाराज. असाध्य ते साध्य करती सायास, केवळ कारण अभ्यास भक्तीच्या मार्फत करायचं काम केलं. ज्ञानोबाराय म्हणतात परी अभ्यासाची बळे एकरा करती अंतराळे, व्याघ्र प्रांजळ केले एके महाराज. अरे बस ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात की बस एक असा योगी प्रगटला महाराज की ज्या आईचं सुद्धा कूच पवित्र करण्याचं काम केलं. मग त्या आईनं काय केलेलं असावं महाराज, काय केलेलं असावं. अहो काय केलेलं असावं, रात्रंदिवस भजन करायचं काम केलं महाराज. भजन आणि भजनामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे की अपवित्र असलेली कूस सुद्धा पवित्र करण्याची ताकद महाराज ते नामामध्ये. विठाला विठाला. किती पवित्र कूस असायला पाहिजेत महाराज. मज ऐकता नारदाची ओघी, जेणे मज गर्भी घातली मिठी, तो जन्मला कया दूचे पोटी, जगजेठी भक्त प्रल्हाद. पवित्र कुस होती त्या कयादूची महाराज. एवढी कयादूची पवित्र कुस होती. अरे तरी त्याचा वडील होता महाराज हिरण्यकश्यप. हे नाव घेऊ नये देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपीचे, नाव घेईल तयास बांधिल, तया कोठडी जल तुरुंगवासी करील. काय घेता महाराज, तुरुंगात टाकील महाराज, जलाची शिक्षा देईन, पाण्यात टाकून देईन महाराज. हे ब्रीद हिरण्यकश्यपीचे, नाव घेऊ नये देवाचे, अनुष्ठान करीना, तेल कढया टाकीना, कडे लोट करील त्याचा. अहो कडे लोट करीन महाराज, तेलाच्या कढईत टाकीन महाराज, देवाचं नाव घे सांगत. अरे पण एवढा असताना महाराज अहो त्या कयादूच्या पोटी असा पुत्र जन्माला घातला, असा पुत्र जन्माला घातला महाराज. त्यानं रात्रंदिवस एकच भजन करावं. नारायण नारायण नारायण. रात्रंदिवस नारायणाचं भजन केलं. अरे एवढा कैवार होता महाराज, एवढा हिरण्यकश्यप शत्रू होता, पण त्याच्या पोटी जन्माला घातलेला रक्त होतं ते भक्त प्रल्हाद महाराज. रात्रंदिवस भजन कर. काय करतो आता, हे देवाचं नातं भक्ताशी असतं महाराज. पण याचा अर्थ असा होत नाही महाराज हे जन्माला येण्याच्या पाठीमागचं कारण आहे त्याच्या आईनं केलेली रात्रंदिवसची भक्ती. अभंगाचं दुसरं चरण. हो महाराज, महाराज म्हणले नारायण गाय नारायण द्याय, धन्य त्याची माय प्रसुल्या. हो त्याची आई, त्या आईची कूस पवित्र असल्यामुळं त्या भक्त प्रल्हादासारखं रत्न जन्माला आलं महाराज. त्याच्या पाठीमागचा अट्टा असा होता फक्त रात्रंदिवस केलेलं भजन, रात्रंदिवस केलेलं भजन, रात्रंदिवस केलेली भक्ती. अरे भक्तीच्या जोरावर महाराज या सगळ्या गोष्टी टिकवण्याचं काम या साधू संतांनी केलेलं आहे. या साधू संतांनी एवढं ताकदवान केलं, एवढे विद्वान झाले. कशाच्या द्वारे, तर फक्त भक्तीच्या द्वारे महाराज, भक्तीच्या द्वारे. अहो कधी कधी पंढरपूरला जायचं काम नाही पडलं महाराज. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी हा मंत्र आळावावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवान मंत्र हा जपावा सर्व काळ. विचारच नाही केला महाराज आपल्याला पंढरपूरला जायचंय का. माझ्या सावतो बाबांना काय केलं महाराज, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. शेतामध्ये रात्रंदिवस कष्ट कराव, मेहनत कराव, कांदा मुळा भाजी अरे लावायचं काम महाराज सावतो बाबांनी केलं. विठ्ठलाच्या दर्शनाचा विचार नाही केला. अरे त्याला बरेच म्हणायला लागले महाराज तुम्ही कधीतरी वारीला चला, हो कधीतरी पंढरपूरला चला ना म्हणे, पाहू म्हणे आपलं तिथला अनोखा देव पाहू, देव पाहू, देवाला भेटून येऊ म्हणे. काही नाही म्हणे, माझा निरोप सांगत चला म्हणे, देवाला सांगा माझा निरोप सांगा म्हणे देवाला, माझं येणं होत नाही. काय येणं होत नाही, अरे मी या कांद्यामध्ये या मुळ्यामध्ये माझ्या विठ्ठलाला पाहतो, माझ्या रुक्मिणीला पाहतो, त्यामुळे मी येत नाही हो. असा मळा फुलवला महाराज, असा मळा फुलवला. अहो अनुष्ठान मांडा
शोधायचं महाराज. वारकरी संप्रदायाचं एक आद्यवत कर्तव्य म्हणून संतांचा महिमा गायला गेला महाराज. एवढा गायला गेला, एवढा गायला गेला. अरे अतिशय कीर्ती झाली संत सावता बाबांची महाराज. कशाच्या द्वारे? फक्त नामसंकीर्तनाच्या द्वारे. कशाच्या द्वारे? फक्त भक्तीच्या द्वारे. अरे देवाकडे नाही गेले मग काय झालं महाराज, पण देव भेटायला यायला ही ताकद का निर्माण केली महाराज. अहो आला ना महाराज, कोणाकोणाला आला. माझ्या पुंडलिकांना प्रत्यक्षात देव भेटायला आला महाराज. सावतो बाबाला भेटायला आला. कसा बघा काय प्रसंग घडला. अरे मंदिरात आले ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज आणि म्हणायला लागले, देवा आपण काय करू माहिती आहे का, आज तू काय कर लप आणि आम्ही तुम्हाला शोधायचं काम करतो. लप म्हणे कुठंतरी. देवाला वाटलं हे मला काय शोधणार आहे, न सांगता तुम्हा कळू येते अंतर. आहो देव लपल्यावर कोणाला कळणार आहे का. अरे पण अनुष्ठान बघा, भक्ताच्या पुढे देवाला सुद्धा जाता येत नाही. एक ज्ञान आहे महाराज, एक ज्ञान म्हणजे ज्ञानोबाराय आणि एक भक्ती आहे म्हणजे नामदेव महाराज. या दोघांच्या पुढे देव काय चालणार आहे महाराज. पण ठीक आहे म्हणे, ठरलं महाराज. आणि देव महाराज तिथून निघाले, रावळातून निघाले आणि संत सावतो बाबाच्या मळ्यात गेले. मळ्यात गेल्याच्या नंतर पाहिलं तर सावतो बाबा भक्तीमध्ये लीन झालेले होते, नामस्मरणामध्ये लीन झाले. आणि लीन होता होता तिथं देव आले. देव म्हणायला लागले, अरे सावतो बाबा मी प्रत्यक्षात आलो तुझ्याकडं. प्रत्यक्षात आल्याच्या नंतर सावतो बाबानं पाहिलं, अहो देव माझ्याकडे आले. देवा काय काम आहे. काम काही नाही म्हणे. अरे मला कुठंतरी लपव म्हणे. हे बघ म्हणे ज्ञान बी आलं आणि भक्ती बी आली, मला कुठंतरी लपव म्हणे. एक काम करा उसात लपव म्हणे. अरे नाही नाही नाही, उसात जर लपलो तर सापडल्या जाईन म्हणे. अरे मग केळीत लपा. अरे केळीत जरी लपलो तरी सापडल्या जाईल. मग काय करा म्हणे, अशा जागी आम्हाला लपव म्हणे. अशा जागी लपव की मी कोणाला दिसलो नाही पाहिजे. सावतो बाबानं जवळचा कोयता होता, विळा घेतला महाराज. स्वतःची छाती पाळली आणि छाती पाळल्यावर सांगितलं, आता लप, आता लप इथं तुला महाराज. अहो विचार करा सावतो बाबाचा काय म्हणायला लागले. 60 विला दाता त्रैलोक्याचा हृदय फाडलं महाराज. हृदयात जगाचा मालकाला स्थान दिलं महाराज. जगाच्या मालकाला सांगितलं तू या ठिकाणी लप म्हणे. अहो जगाचा मालक त्या ठिकाणी जाऊन लपला महाराज. लपल्याच्या नंतर सुद्धा महाराज ज्या ज्ञानापासून भक्तीपासून देव सुद्धा वंचित राहू शकत नाही. तिथं ज्ञानोबाराय आले आणि नामदेव महाराज आले आणि पाहिलं महाराज, अरे कुठं दिसत नाहीये जवळपास. आवाज दिले महाराज, अरे पांडुरंगा कुठे गेला, अरे देवा कुठे गेला. बऱ्याच वेळा अट्टहास केला महाराज पण जमलं नाही. ज्ञानोबारायांनी पाहिलं. का पाहिलं, कारण ते ज्ञान होतं. त्या ज्ञानानं पाहिलं. देवाचा पितांबर उघडा पडला आणि उघडा पडलेला पितांबर पकडला आणि सावतो बाबाच्या छातीमधून देवाला बाहेर काढला. अरे बाहेर ये, लपतो काय, कारण तुझी जागा लपायची नाही रे, तुझी जागा बाहेर यायची आहे. ही संतांची ताकद आहे महाराज. एवढी ताकद आहे की देवाला आपल्या छातीमध्ये, देवाला आपल्या हृदयामध्ये लपवण्याची ताकद कोणामध्ये दिली? संतामध्ये. विठाला विठाला. पुंडलिकावर तारीख श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ रामचंद्र भगवान पवनसुत हनुमान छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी. बोलो रे भाई. हो महाराज सांगायचं अहो एवढं सोपं नाही. पण त्यासाठी महाराज पवित्र लागतं, देह पवित्र लागतो, वाणी पवित्र लागते. त्यानंतरच ह्या गोष्टी घडत असतात. जर देह पवित्र नसला महाराज तर भक्ती घडत नाही. वाणी पवित्र नसली महाराज तर आपल्याकडून पुण्य घडत नाही. पुण्य घडण्याकरता, पुण्य करण्याकरता महाराज या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. एवढं सोपं नाही. हा चालत असलेला अट्टहास जर टिकून ठेवायचा असेल महाराज तर प्रत्येकाला माणसं जोपासावी लागतात, माणसं एकत्रित करावी लागतात, माणसं सांभाळायचं काम करावं लागतं महाराज. एवढं सोपं नाही हो. इथं माणसानं किंमत देत चालायला पाहिजेत महाराज. म्हणून ते एका ठिकाणी म्हणतात ना, हे माणसा आता तरी माणसात ये, कलियुगाचं वार लागलं, लाचारीने जीवन जगलं. हे माणसा आता तरी माणसात ये. अरे तू माणसात ये बाबा, माणसात ये. आपण माणसात राहतो महाराज. साथ रहते हो मगर साथ नहीं रहते.
साथ रहते हो मगर साथ नहीं रहते, ऐसे रिश्ते निभाने से क्या फायदा, जब रूठ के ही जाना है तो फिर बहाने की क्या फायदा. बहाने करू नका महाराज. माणसासोबत जीवन जगण्याचं सामर्थ्य जर आपल्याला संतांनी दिला असेल. आज आपला गाव संबंध आहे महाराज. काही काही थोड्या कारणानं वाद होतात, छोटे मोठे वाद होतात, परंतु ते वाद या धर्ममंडप कशासाठी, हा धर्ममंडप तर ते वाद नष्ट करण्याकरता आहे. आपला गाव एकत्रित येण्याकरता ते अनुष्ठान मांडलेलं असतं महाराज. बऱ्याच ठिकाणी विचार करा की हे धर्ममंडप कायसाठी येतात. तुम्ही विचार करा गणपती बाप्पाची स्थापना कायसाठी केली, तर विरखटलेला समाज असन, भरकटलेला धर्म असन, तो धर्म एकत्रित येण्याकरता महाराज गणपती बाप्पाची स्थापनेला सुरुवात झाली. का महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजऱ्या केल्या जातात, का केल्या जातात या सगळ्यांच्या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या, तर यासाठी धर्म एकत्रित यावं. कारण की आपल्याकडं 150 वर्ष गुलामगिरी होती महाराज. ब्रिटिश सरकार, इंग्रजांची गुलामगिरी होती. ती गुलामगिरी नाहीशी करण्यासाठी हा चाललेला अट्टहास होता आणि ती परंपरा सगळ्या ग्रामस्थ या ठिकाणी टिकवण्याचं काम करतात. ही अनोखी बाब आहे महाराज, ही अनोखी बाब. अरे आए थे तेरे दीद को बेदीद हो गए, चूम ली तेरी चौकट मालिक तो शहीद हो गए. महाराज काय घेतं महाराज. अरे यूं ही निकले थे एक दिन सैर करने, दिलों में बहुत सारे अरमान थे, कुछ हरियाली थी कुछ स्मशाने थे, पैरों तले चुभी एक हड्डी, हड्डी बया करने लगी, अरे वो चलने वाले जरा संभल के चल, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. टाळ्या वाजवल्या कळत नाही का काय, म्हणजे मला बी कळलं पाहिजेत मी चुकीचं बोलालो का खरं बोलालो. तुम्ही अधूनमधून टाळ्या वाजवत चला ना. मला वाटतं तुमच्या इकडे हप्ता जमा झाला नाही का, महिला मंडळ हप्ता जमा झाला ना, होतोय ना महिन्याला. नाही कोणाचा बाकी असेल तर मला सांगा बरं का, कारण मी संभाजीनगरला राहतोय. ते तुमचे 3 भाऊ मला भेटत राहतात कधी मधी. जर कोणाची काही अडचण असेल तर मला सांगा, मी उद्या सांगून देतो. हप्ता येत नाही बाबा पिंपळगाव, बरोबर ना, पिंपळगाव या महिलेचा हप्ता येत नाही आहे, काय अडचण नाही. मी तुम्हाला आता एक भाऊ नाही ती 3 भाऊ येतात, त्यामुळे एवढी काही चिंता करायचं काम नाही. आणि पुन्हा वेळ मी काय केलं आज माहिती का, लवकर कीर्तनाला सुरुवात केली. काय माहिती का, ते 9चा 9:30चा टाईम म्हणलं की बाबा ते लय परेशानी होती बरं का. जरा लवकर सुरुवात केली आणि लवकर सोडायचं, म्हणजे उशिरा जरी सुटलं थोडं 5-10 मिनटं चालतं, पण उशीर करून जर उशिरा सोडलं मग ते लय अवघड होतं. पुन्हा कसं काय होते, आमचं एक कीर्तन झाल्याच्या नंतर दुसरे जे सूचना सांगणारे असतात बिचारे ते जीव तोडून सूचना सांगतात, बाकीची मंडळी अर्धी गायब होऊन जाते. आपण काय सांगायचं काय नाही. त्यामुळे काय करायचं, कधी बी लवकर सुरुवात केली ना. आणि कसं ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागात सर्व कष्ट करणारे शेतकरी वर्ग असतोय, दिवसभर मेहनत करायची, परत इथं 2 घंटे बसायचं, म्हणजे ते अवघड आहे ना. म्हणून थोडा भले तर तुम्ही कीर्तन झाल्याच्या नंतर जेवणाचा कार्यक्रम ठेवजा, काही फरक पडत नाही. थोडंसं अर्धा तास थोडं इकडं तिकडं होईल, पण मग जेवण झालं की काय करायचं, झोपायचं. आता मला सांगा, पहिले जेवण, आता जेवण केल्याच्या नंतर जवळपास आपण दिवसभर कष्ट करेला असतात, थकेला असते माणूस, थोडा आराम करते, अंग टाकते, अंग टाकलं की थकवा येतो, थकवा आला की मग म्हणते कोणाचं कीर्तन आहे राज, अरे ते संभाजीनगरचे महाराज येणार, तर जाऊ दे आता रोजच कीर्तन, असं रोजच कीर्तन असतात. अरे ते एवढ्या लांबून बोला आणि ते रोजच कीर्तन आहे असं थोडं जमत असते. म्हणून आपलं काय करायचं, कीर्तन लवकर सुरुवात करा. आता यावर्षी तुम्ही टाईम असं टाकलाय, चला तुमच्या यानं बघा, मी सांगतोय म्हणून नाही बरं का, तुम्ही म्हणसान की आता बाबा आला आणि सांगायला लागला, असं नाही बरं का. तुमच्या वेळेनुसार चला. फक्त एवढे की शेतकरी वर्ग असतो, कष्ट होतात, रात्री सकाळ दिवसभराची मेहनत असते, त्या मेहनतीत आपल्याला कमरेनुसार बसता येत नाही. म्हणून जेवढं लवकरात लवकर सुरुवात होईल तेवढं लवकर सुरुवात करायचं, थोडं उशिरा म्हणा किंवा लवकर संपवायचं, बरोबर ना बाबा. विठाला विठाला. आणि अनुष्ठान मांडलं गेलं महाराज. कधी कधी काय होतं माहिती का, आमच्यासोबत वेगवेगळे प्रसंग घडत राहतात बरं का. हे एकदा काल्याचं कीर्तन झालं बरं का, माता मायलो इकडं लक्ष द्या बरं का, लाडक्या बहिणींनो इकडं लक्ष द्या. असंच कीर्तन झालं, काल्याचं कीर्तन झालं. मी आपला बुक्का गिक्का लावून निघालो, बसमध्ये बसलो. आता बसमध्ये बसलो म्हणजे बसमध्ये उभाच राहिलो लटकून. आता आम्हाला कोण जागा देते लवकर, पण अजिबात देत नाही. आता सगळे महिला मंडळवरच बसले असतात, त्यांचे ते हाफ तिकीट आल्यामुळं सगळी बस त्यांची. मी आता कीर्तन झालो, उभा राहिलो बा, उभा राहिले 2 मुलं होते बसेल. मग त्याच्यातलं एक पोरगा उठला, एक लगेच म्हणला बसा बरं महाराज इथं बसा. मी बसलो बा, आता माझ्या डोक्याला बुक्का गिक्का लावलो, बसलो. ती एक त्याला म्हणते का रे कशाला महाराजाला जागा दिली म्हणे, बस तू बसलं म्हणे जागेवर, त्याला खायला जागा दिली म्हणे, ओळखीचं ना पाळखीचं ना असं तसं म्हणलं. मग म्हणे जाऊ द्या म्हणे, काय गोर नाही म्हणे, देऊ दे जागा, देऊ दे काय नाही, बस दे महाराजाला. मग पुढे गेलं बा, पुढे गेल्याच्या नंतर काय झालं, पुढे गेल्यानंतर मग एका गाडी थांबली, त्यांना लगे पाणी बॉटल पण आणली, पळत पळत गेलं, पाणी बॉटल हे घ्या म्हणे महाराज पाणी प्या.
ते दुसरं त्याचा मित्र ते रागवलं त्याच्यावर, म्हणे जागा काय द्यायला, पाणी बॉटल काय द्यायला. म्हणे अरे तुला कळत नाही का. म्हणे काय झालं. अरे तुला कळत नाही त्या महाराजाला बुक्का लावेले. अरे मग बुक्का लावेला असलं मग काय. अरे म्हणे त्याचा नवरा वारलेला आहे रे म्हणून मला काळजी वाटते म्हणे. हे कुठंतरी त्यानं घरी ऐकलं असन. आता काय असतं गावाकडे आजी वगैरे महिला मंडळ काही वयस्कर असतात त्या बिचाऱ्यांचे पती वगैरे वारले ते बुक्का लावायचं काम करतात. बुक्का म्हणजे विठ्ठलाचा असतो ते लावायचं काम. यानं घरी ते पाहिलेलं असन ऐकलेलं असन की बाबा ज्या बुक्का लावतात त्यांचं काय झालेलं असतो पतिराज वारलेला असतो. तसं त्यानं मला तसंच समजलं. पण म्हणलं जाऊ द्या आता बाबा समयाशी सादर व्हावे असे प्रसंग घडत राहतात महाराज. अनेक ठिकाणी घडत असतात. आमचे वारकरी संप्रदायाचे माणसं सगळे रात्रंदिवस बिचारे भजन करतात. एका गावात पंगत होती. मग दुपारची कथा वगैरे झाली आणि दुपारचं जेवण म्हणजे या घरामधून दुसऱ्या घरात चालले सगळे एका पाठोपाठ आणि ते कपडे पांढरे वगैरे धोतर वगैरे घातले आणि दोन पोरं काच्या गोट्या खेळत होते. आता काच्या गोट्या खेळता काय झालं माहिती का ते तिकडे स्वरूप तिकडे भागातली भाषा होती असं खेळू लागले ते. आणि ते एक त्या दुसऱ्याला काय म्हणतंय ये कोण सर आहे ते चाललेल्या मंडळीला म्हणतंय ये कोणचं. दुसरं म्हणतंय ये मालूम नाहीच आहे काय. अरे ये देवना कुत्रोचं. हां ते म्हणे ये देवाचे कुत्रे हे देवना कुत्रोचं. बरं ये काय करीचं रे. ये म्हणे दिन में भुकी जाय रात में सोई जाय म्हणे. हे दिवसा कथेत भुकतात म्हणजे कथेत भुकतात का म्हणजे कथेत ओरडायचं काम करतात का. ते म्हणे दिवसा भुकायचं काम करतात रात्री झोपी जातात म्हणे. म्हणजे रात्री जागत नाही. पण चला श्वान येते संतांच्या जागतात वाईट काही मानून नाही घ्यायचं. असं वेगवेगळ्या स्वरूपाची भाषा असती महाराज. भाषेमध्ये कधी कधी परिवर्तन झाला का माणसाला काही समजत नाही. आता काही आता आपण जवळचे असल्यामुळे भाषेत जास्त काही फरक नाही. पण मी एका गावाला गेलो बा जरा उशीर झाला गडबडीत गेलो आणि वेळेवर गेल्या ते तिथली मंडळी मला म्हणायला लागले बरं झालं राम महाराज तुम्ही वेळेवर आल्या. काय म्हणे बरं झालं राम महाराज तुम्ही वेळेवर आल्या म्हणल्यावर लगेच मी खाली पाहिलं. म्हणलं धोतरच आहे का साडी गिडी नेसून. म्हणलं धोतरच आहे बाबा. बरं आता होतं बरं का असं आणि तिथं गेलं. मग त्या गावात म्हणे का हो म्हणलं ज्याच्या घरी आलोय अमुक जी त्यांचं ते कुठे घर म्हणे. ते काय म्हणे त्या ठिकाणी ते चेटले ते त्या ठिकाणी चेटले. म्हणलं त्यो जर माणूस तिथं चेटलाय तर आपण इथं काय करायचं. म्हणलं तर आता ज्याच्या भरोश्यावर आलोय तोच माणूस तिथं चेटलाय. म्हणलं सकाळी तर बरे होते. म्हणलं नाही म्हणे ते तिथं चेटले म्हणे. अरे म्हणलं बाबा मी नेमकाच फोनवर बोललो. नाही म्हणे महाराज इकडे भाषेत तशी चेटले म्हणजे काय म्हणजे त्या ठिकाणी गेले म्हणजे चेटले. बरं जाऊ द्या होत राहते. एका गावात निघालो पुढं माझी गाडी मला काही मेळ लागणं म्हणून मी मागच्या मंडळीला म्हणलो पाहुणेराव एक काम करा ना गाडी तुमची पुढे घ्या म्हणजे मला रस्ता माहीत नाही काढा मला काही मेळ लागणं. मी काय म्हणलो मला काही मेळ लागणं. ते म्हणे महाराज मेळ या वाटण नाहीचे म्हणे. अरे म्हणलं बाबा मेळ लागणं म्हणजे मला पुढं रस्ता कळणं म्हणे. नाही महाराज चिंताच करू नका मेळ या वाटण नाहीचे. मग मी त्याला म्हणलं मेळ कोण्या वाटेने तर चौथं म्हणलं महाराज तुम्ही मेळ बी करता काय. म्हणलं घ्या अन्नदा. म्हणजे सगळ्या अडचणी जर तुमची भाषावर प्रभुत्व नसलं महाराज भाषा जर नाही कळली ना लय अडचण निर्माण होते बरं का. त्या नाशिक भागात एकदा कीर्तनाला गेलो तिकडची भाषा अशी नरम आहे बरं का ते रागावून बोलते बरं का कधी पण आपल्याला वाटते जाऊ द्या काय लेका कळालंच नाही तुला समजतच नाही तुला मी काय सांगते इतकं प्रेमान बोलते आणि आपण त्याला मजा घेते रागावून बोलते तरी प्रेमान वाटते कधी त्या कधी अशा आणि काही ठिकाणी उद्धट भाषा आहेत बरं का समजत नाही का उटाळेस का म्हणलं आता हे काय उटाळ म्हणलं आता मी एवढा चांगला माणूस उटावर काय बसू म्हणलं उटाळेस का. मग असं होतं माझा कधी भेदभाव होतो फक्त भाषावर आपल्याला कळणं गरजेचं आहे महाराज. पण असं आपलं इथं काही विचार नाही महाराज. इथं अतिशय गुणीजन लोक आहेत महाराज. इथं काय पाहायचं काम आहे. इंद्रासारखे गाणारे इथं मूर्त इंद्रासारखे वाजवणारे इथं प्रल्हाद स्थालधारी कंसम उद्धम कंसधारी विनाधारी कुशल या राघव कृत अर्जुनासारखे सुद्धा गायनाचारी करणारे व्यक्ती आहे. म्हणून इथं कशाचीच कमी नाही. विठाला महाराज म्हणले बाबा की धन्य महाराज जन्माले संसारी ते ध्याती अंतरी नारायण नारायण जाय धन्य त्याची माये प्रसोली माय. महाराज कशामुळे झाली संत सावतो बाबाला जरी महाराज यथावकाशामध्ये भक्तीचं लीन एवढं ऋण झालं देवाचं एवढं ऋण झालं महाराज देवाला सुद्धा शरणागती स्वीकारावं लागली देवाला सुद्धा सानिध्यात जावं लागलं महाराज. हे कशावर झालं बरं एवढं सोपं नाही महाराज. भक्तीचं सामर्थ्य असन श्रीमंतीचं सामर्थ्य असन श्रीमंती कोणालाही कामा येत नाही महाराज. रमा सहिष्णु चरणारविंदम प्रतिती कामा तू संगाचारण भव जिज्ञासान प्रत्युजनानाम रमा
आश्रितान द्रव्यतीतानां धनत कुबेरान प्रतिभावानां त्यक्तनानान किंजिनी नानान पवित्र नानाम त्यक्त देश देई. प्रत्यक्ष सांगतं धन हे देह हे काळाचे ना, धन कुबेराचे, येते मनुष्याचे काही नाही महाराज. अहो हे सगळ्यांचं ठरलेलं आहे महाराज, इथं कोणाचंच काही नाही. परंतु तुमची सत्ता तोपर्यंत चालती महाराज जोपर्यंत तुमचा वाणीवर ताबा आहे, जोपर्यंत तुमच्याकडे भक्ती आहे. म्हणून या भक्तीचं वजा असणं गरजेचं आहे. पैसा धन दौलत काहीच नाही महाराज. हे ज्याचं आहे त्याचं तसंच राहणार आहे, एक दिवस नष्ट होऊन जावं लागेल. आपण कधी थांबणार आहेत बरं महाराज की नाही बा आता मग बंगला झाला, मग गाडी झाली, मग मुलाचे लग्न झाले, सगळं झालं तरी आपण थांबतोय का? अजिबात थांबत नाही महाराज. आपण थांबतच नाही. आपले रात्रंदिवस प्रयत्न तेच चालू आहे की आपली मेहनत पैसा 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 सगळ्यांच्या पाठीमागं एकच लागलेलं आहे, तो म्हणजे फक्त पैसा. पैशानं सगळ्या गोष्टी महाराज नाही जमत हो. पैसा नाही जमत सगळ्या गोष्टी. तुम्हाला हे जे मिळालेला देह आहे ना, तो पैशानं कधीच काही करता येत नाही. एखादा शरीराचा एखादा अपंगत्व जरी आलं महाराज तर ते परत पैशानं आपल्याला मिळत नाही. म्हणून पैसा ज्या ठिकाणी दान करायचा आहे त्या ठिकाणी दान करत चला, ज्या ठिकाणी धर्माचं प्रवष्ट काय त्या ठिकाणी देत चला महाराज. यज्ञ करत चला महाराज, दान धर्म करत चला, पंगत देत चला महाराज. भुक्याल्यांना खाऊ घालण्याचं काम करा. तिथं पाण्याची व्यवस्था नसेल त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करा. धर्म काय असतो, दान काय असतो महाराज, याची लय मोठ्या गोष्टी करायचं काम नाही. यज्ञ कर्म कांड यशस्त्र हा हे काही करायची गरज नाही हो. पुण्य कशानं प्राप्त होतं माहिती आहे का? साध्या साध्या गोष्टीनं पुण्य प्राप्त होतं. पण आपलं पुण्य वेगळं आहे. मोठा महाराज आणला आणि त्याच्या पाठीमागं जर हो नाव लावलं संत पूजन म्हणजे मी मोठा माणूस होतो. अजिबात असं काही आहे का? अजिबात नाही महाराज. भक्ती करायची असेल तर इथल्या चटाया जरी उचलल्या महाराज तरी तुम्हाला पुण्य लागतं. इथल्या पत्तरवाळ्या जरी उचलल्या महाराज तरी तुम्हाला पुण्य लागतं. मोठा महाराज आणून एक मोठं चांगलं पाकिट त्याचं भरायचं आणि त्याच्या पाठीमागं आपलं नाव लागलं म्हणजे आपण मोठे झालो. अशातला भेदभाव समजू नका महाराज. इथं कुठलाही एखादा येणारा व्यक्ती महाराज मोठा नाहीचे. तो या नारदाच्या गादीवर उभा राहिल्याच्या नंतर सगळ्यात छोटा व्यक्ती म्हणजे इथं होतो महाराज. तो या नारदाच्या गादीवर एकदा उभा राहिला की लहान मोठा महाराज कधीच भेदभाव करायचा नाही. ते घेण्या देण्याचा विचार कधीच करत नाही महाराज. घेण्या देण्याचा आता एक महाराष्ट्रामध्ये हेच चालू आहे सध्या. एक महाराज तो पैसा जास्त घेतो, तो महाराज जास्त पैसे घेतो. घेतात का देतात? पहिला प्रश्न असा आहे. ते घेतात का देतात मला सांगाय? देतात महाराज, घेत नाहीत. घेतात तर मला सांगा असा कोणता महाराज आहे इथं आल्याच्या नंतर तुम्हाला पैसे मागायला लागला? अजून तर नाही बा. म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे दिग्गज कीर्तनकार आहेत. आपल्याला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही आहे. पण हा भ्रम मनातून काढून टाका की महाराज लोक मोठमोठाले पैसे घेतात. घेत नाहीत, देतात. हा पहिला शब्द लक्षात घ्या. जर तुम्ही त्यांना फोन करून पाचारण केलं ते तुम्हाला तिकडून सांगतात की बाबा मी एवढे एवढे घेतो. मग तुम्ही काय म्हणता? थोडे कमी करा. थोडे कमी केले म्हणजे झालं का? नाही ना. तुम्ही त्या महाराजाची तारीख घेता, सगळं करता आणि सगळं झाल्याच्या नंतर महाराज आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच गोष्टी चालल्यात की महाराज लोक लय पैसे घ्याले, महाराज लोक लय पैसे घ्याले नाही होते. ते घेत नाही ते तुम्ही त्यांना देण्याचं काम करताय म्हणून ते घेते. कोणाला नको आहे पैसा महाराज? तुम्हाला तिकडून एक शब्द टाकला की तुम्ही तेवढ्या आकड्याला तयार होता. याच्या पाठीमागं एवढे की मोठा महाराज आला, संत पूजन माझं नाव राहीन, त्याच्यासोबत माझा फोटो राहीन. अरे काहीच नका करू ना. ही अपेक्षा करूच नका. तुम्ही संतांना जर भेटायचंच महाराज तर गाडगे बाबाचा विचार करा. याच्या पलीकडे नाही संत महाराज. अहो पैशाची गरज नाही. आज विचार करा आम्ही अट्टहास करून महाराज मी संभाजीनगर आम्ही दोघं टू व्हीलरवर गाडीवर आलोय अक्षरशः. तिकून आमचे नितीन साहेब सुद्धा टू व्हीलरवर आलेत. म्हणजे एवढे आम्ही 4 माणसं या ठिकाणी अट्टहास करून आलो. विचार करा. भक्तीच्या मार्फतच सांगतो ना बाबा मी कीर्तन का काही वेगळं सांगालो? काही माझ्या घरच्या गप्पा वगैरे सांगालो का मी इथं? नाही. फक्त देवाचं नामस्मरण सांगालो, संतांचं नामस्मरण सांगालो. मग कधी कधी आपल्यासारख्या लेकरायला जर तुम्ही एखाद्याच्या 1000 रुपये वाढून दिले तर काय फरक पडेल बाबा? जर एखाद्या मोठ्या लोकांचे बंडलं भरण्यापेक्षा जर हे 4 लोक एका कीर्तनाकरता अट्टहास, तिकून दोघं आले इकून दोघं आले, अट्टहास घडला महाराज. आणि मोठाले लोक येऊन काय करता महाराज? हा अट्टहास घडला पाहिजे. संत म्हणजे तसे संत नाही आहेत हो. अहो गाडगे बाबाचा विचार करा. ज्या गावात जायचे ना महाराज ते पहिले गाव स्वच्छ करायचे. कधी 1 रुपयाची अपेक्षा केली नाही. गाव झाडून काढायचं काम करायचं, गाव स्वच्छ करायचं, पूर्ण घाण गावातली स्वच्छ करायची आणि एखाद्या धर्मशाळेमध्ये जाऊन बसायचं, एखाद्या मंदिरामध्ये जाऊन बसायचं आणि तिथं गेल्याच्या नंतर एखाद्या माय माऊलीकडे हात जोडावा. माय माऊली काहीतरी खायला दे. अरे त्या माणसानं काम केलं हो. त्या माणसानं गाव झाडं महाराज, स्वच्छ गाव केलं आणि खायला काय माय माऊलीकडे विनंती केली काहीतरी खायला दे, मडक्यात पाणी प्यावं. अरे अंगावर कपडे नव्हते महाराज,
असे चिंध्या कपडे घालेले, कुठेतरी शिवून घेतलेले, धागे दोरे बांधलेले असे कपडे महाराज गाडगे महाराजांनी घातले. महाराज पण ही संतांची अवस्था अशी नसती महाराज, संतांची भक्ती अशी नसती. अरे संतांची भक्ती जरी अडाणी असली महाराज, गाडगे बाबाचा विचार करा, कोणत्या शाळेत शिकले माहीत नाही, कोणत्या कॉलेजमध्ये गेले माहीत नाही, शाळा होती का माहीत नाही, पण आज त्या गाडगे बाबाचं अमरावती विद्यापीठाला नाव देण्याचं काम केलं. हे वर्चस्व आहे बाबा. कशाच्या द्वारे झालं महाराज? कशाच्या द्वारे झालं? फक्त भक्तीच्या द्वारे झालं. आणि भक्ती करत असताना महाराज कुठल्या प्रकारचा अहंकार ठेवला का गाडगे बाबानं? काय विचार केला नाही? अमरावती विद्यापीठाचं नाव, की आज ज्या अमरावती विद्यापीठामधून अनेक प्रकारचे डॉक्टर निर्माण होतात, अनेक प्रकारचे इंजिनियर निर्माण होतात, अरे नवे नवे मोठमोठाले अधिकारी निर्माण होतात. पण विचार करा त्याच्या पाठीमागचा त्या बाबांनी केलेला टास, त्याला संत म्हणा ना तुम्ही, म्हणा त्याला संत. मग असे किती महाराज तुमच्या गावात आले आणि किती लोकांनी झाडून काढलं तुमच्या इथं? कोणच नाही ना बाबा, कोणच नाही काढलं. मग असं विचार करा महाराज. महाराष्ट्रात आपल्याला त्या विषयाकडे जायचं नाही महाराज, कारण मी ऑनलाईन चालू आहे, आपल्याला त्या विषयाकडे जायचं नाही. फक्त एक हट्ट असा विचार चर्चा करूच नका की महाराज लोक खूप मोठ्या प्रमाणात पैसा घेतात. जे घेत असतील तुम्हाला जेवढे द्यायचे तेवढेच ते घेतात, पण तुम्ही तुमच्या अधिकारानं द्या. ते वाढवूनही घेत नाहीत आणि ते तुम्हाला मागतही नाहीत. फक्त तुम्ही किती देता हे तुमच्यावर डिपेंड पडतं. विठाला विठाला. म्हणून धर्म प्रवर्तका करण्याकरता महाराज धर्माचं अनुष्ठान करणं गरजेचं आहे. जर जोपर्यंत तुम्ही धर्माच्या प्राप्तीशी धर्म एक रुपया एकता निर्माण होत नाहीये, आणि एकता जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत कुठलाही धर्म टिकवण्याचा अधिकार राहत नाही महाराज. म्हणून पहिले संतांच्या मार्फत धर्म टिकवण्याचं काम करा. विठाला विठाला. आणि मागे पुढे विचार केला महाराज, संतांनी आपल्याला देव दाखवण्याचं काम केलं, एवढ्या जवळून देव दाखवण्याचं काम केलं. संत म्हणायला लागले, अहो एवढ्यावर थांबले नाही. संत म्हणायला लागले, देव घ्या कोणी देव घ्या, ऐता आला घर पुसोनी महाराज. आणि तरी एवढ्या जवळ आणला महाराज देव. कोण? साधू संतांनी आणला. कारण आपल्याला संतांच्या महिमा आणि देवाचा महिमा हे फक्त संतांकडूनच कळालेला आहे, अन्यथा आपल्याला कळालं नसतं महाराज. कारण देवाचे 18 अध्याय असो किंवा 18 श्लोक असो किंवा 18 पुराण असू द्या महाराज, 6 शास्त्र असू द्या, अनेक प्रकारची ग्रंथ संपदा आहे. या सगळ्या ग्रंथ संपदामध्ये भगवंताचं नामस्मरण हे देवाचं चरित्र लिहिलेलं आहे. कोणतं? ते संतांचं मार्गदर्शन आहे महाराज. सगळ्या भूमिका संतांनी मांडल्या, देव दाखवण्याचं काम संतांनी केलं. मग विचार करा, संत सारावे देव सारावे, परत ते संत पूजावे आरते. कारण संतांची भूमी आहे महाराष्ट्र, आणि संतांच्या पायानं पवित्र झाल्यामुळं संतांची भूमी म्हणून ओळखण्याचं काम हे महाराष्ट्राला सुद्धा केलं जाते महाराज. विठाला विठाला. मग महाराज धन्यता आई वडिलांना दिल्याच्या नंतर महाराज नामदेवराय म्हणले, बाबा मी धन्यता सगळ्यांना दिली, मी आई वडिलांना धन्यता दिली, मी त्या आईला सुद्धा धन्यता दिली. मग याचा पाठीमागचा दृष्टांत सिद्धांत काय मांडायचा ते अभंगाच्या शेवटच्या. नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माये प्रसवली माये तया कुळाचा उद्धार, तो करे निर्धार नामा म्हणे. यथावकाशामध्ये यथा वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ मी तुमच्या समोर मांडला महाराज. 3 चरणाचा भाव होता, कारण की वेळेला तो देणारा व्यक्ती वाचलं पाहिजे महाराज. माझ्याकडे फक्त एक 10 मिनटं वेळ आहे. बरोबर 10 वाजलेले, आपल्याला 10:30 कीर्तन आहे, पण 10:15 आपलं कीर्तन चालणार आहे. कारण की आपण बरोबर 8:15 8:30 कीर्तनाला आपण सुरुवात केली होती. असो माणसानं समयाशी सादर व्हावे आणि वेळेचं भान ठेवलं पाहिजे. कधी कधी तुकोबाराय काय म्हणले, ज्ञानोबाराय काय म्हणले, काही नाही म्हणले, टाईम झाला आवर म्हणले. टाईम झाल्याच्या नंतर, वेळ झाल्याच्या नंतर मी म्हणतो कितीही आता फुल जेवण करून आल्याच्या नंतर किती गोड पदार्थ असू द्या, आपल्याला जमतील का? नाही. जेवढं पचेल रुचेल तेवढंच माणसानं काय करायचं, घेण्याचा प्रयत्न करायचा. लय कपडे घ्यायचे, लय बस्ता बांधायचा मला 60-70 हजार झाला, पर ते वावर विकावं लागेल त्याचं काय. कपडे किती घ्यायचे? 2 ड्रेस. वर्षाकाठी 2 ड्रेस असले तरी भरपूर झाले ना. आणि 50-60 हजाराचे कपडे काय करायचे? अरे वावर विकावं लागेल, शेती विकावं लागेल ना. एवढ्या 8 तासाला जायचंच नाही महाराज. वेळेत यायचं.
करायचं, वेळेत कीर्तन करायचं, पचेल रुचेल आवडेल असं कधीतरी असलं पाहिजे महाराज. भक्तांचा महिमा, संतांचा महिमा, देवाचा महिमा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कुठलाही व्यक्ती आल्यानंतर तेच सांगणार आहे, परंतु त्या सांगण्यामध्ये ऐकण्यामध्ये जर आवड असली तर महाराज परत आपल्याला बसावं असं वाटतं. जर तुम्ही सांगण्यामध्ये आवडच नाही ठेवली, त्याच्यामध्ये आम्हाला काही चवच नाही ठेवली, तर बसावं तरी कौरक महाराज. म्हणून फक्त 15 ते 20 मिनिटं जाता जाता एकच सांगेन महाराज की धर्मासाठी एकत्रित येण्याचं काम करा. ज्या 18 पटसाठी एकत्रित करून स्वराज्य निर्माण केलं ना महाराज, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करत चला. का करत चला महाराज? का आठवण करावी? एका साधकानं मला प्रश्न केला, का हो म्हणे महाराज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल एवढं आदरानं बोलता, देव होते का? अरे देव जरी नसले महाराज, देव जरी माझा राजा देव जरी नसला तर त्या राजामुळं आज देव स्वर्गात आहे, देव मंदिरात सुद्धा उपस्थित आहे. आज त्या राजांमुळं महाराज देव सलामत आहे, देव व्यवस्थित आहे. त्याच्या पुढं सांगेन महाराज. एक म्हणायला लागले, महाराज तुम्ही अतिशय सुंदर घर बांधलं, त्या घरामध्ये तुमच्या कुलदैवताचा फोटो छोटा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो मोठा आहे. त्याला मी आवडीनं उत्तर दिलं, दादा अरे ज्या राजांमुळं माझं कुलदैवत सलामत आहे ना, त्या राजाचा फोटो माझ्या घरात सगळ्यात मोठा आहे महाराज. काय येतात? का नसावा मोठा महाराज? का राजाबद्दल अट्टहास नसावा? का त्या राजाबद्दल प्रेम नसावं? तर त्या राजानं कधी जातीभेद केला नाही, कधी धर्मभेद केला नाही महाराज. 18 पट जाती एकत्रित करून स्वराज्य निर्माण करण्याचं काम माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. कोणाला नाही जमलं नंतर बाबा ते, कोणालाच नाही जमलं. अरे परेशान झाले लोक महाराज, परेशान झाले, कोणालाच जमलं नाही. आज घराघरामध्ये वाद आहे. आज घरामध्ये 4च लोक आहेत सगळ्यांच्या. मुलगा एक ऐकतो, मुलगी एक ऐकतो, वडिलांचा मेळ नाही, मुलीचा आईचा सुद्धा मेळ लागते. अजिबात पटत नाही. मग विचार करा, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पट जाती एकत्रित करून स्वराज्य निर्माण कसं केलं असन? काय ताकद असन? काय निष्ठा असन? अरे काय प्रेम असन महाराज? एवढंच नाही महाराज, एवढ्यावर प्रेम चालत नाही, तर ते प्रेम करण्याकरता सुद्धा भगवंतासारखं प्रेम भक्तावर करावं लागतं. तरी राजांनी प्रेम केलं महाराज. त्या राजांनी सुद्धा भक्तावर प्रेम करतात ना, तसं आपल्या मावळ्यावर प्रेम केलं महाराज. अरे जर काटा रुतला महाराज पायाला तर त्रास होतो, काटा. अरे तलवारीचे घाव झेलण्याचं काम स्वराज्याच्या मावळ्याने केले. राजांवर आलेले कितीतरी वार मावळ्यांनी झेलले आपल्या छातीवर, त्या छातीवर झेलायचं काम केलं महाराज. तरी राजावर आश नाही येऊ दिली आणि म्हणायला लागले, राजे लाख मेले चालतील पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे. हे राजांनी म्हणावं, हे मावळ्यांनी म्हणावं महाराज. काय घेतात? मावळ्यांनी म्हणावं महाराज. साधी गोष्ट आहे का? काय निष्ठा होती आपली? सगळी निष्ठी चालू आहे. आपलं कोणीच नाही आपल्या मागं, आपल्या मागं कोणीच नाहीये. समजून घ्या. आपल्यावर जर एखादं संकट येऊ द्या, कोण नाही मागं आपल्या. अरे तानाजी मालुसरेचा विचार करा. घरात लग्न असताना सुद्धा रायबाचा, अरे युद्धाला निघाला माणूस. राजा मला सांगा, मी गड काबीज करतो, मी किल्ला काबीज करतो, तुम्ही इथं थांबा. अरे रायबा, अरे नाही रायबाचं लग्न, अरे असू द्या. रायबाचं लग्न असलं मग काय त्याला फेटा घालून इथं मिरवायचं आम्हाला जमणार नाही, वरबाप मिरून आम्हाला जमायचं नाही. आम्ही गड जिंकायला जातो. तानाजी मालुसरे गेले, अरे सोबत शेलार मामा गेला, अरे सोबत सूर्याजी गेले. एका घरातले 3-3 माणसं युद्धाला गेले म्हणजे काय साधी गोष्टी? मरावं लागतं तिथं. एवढं सोपं आहे का? अरे हळदीच्या दिवशी, लग्नाच्या दिवशी माणसं जर 3-3 जातात. आपल्या अंगाला हळद लागेला असले तर बाहेर निघू देत नाही उन्हात, बरोबर आहे नाही? अरे बाहेर नको निघू, ऊन लागन तुला. अरे वरबाप आहे का त्याला सांभाळा, प्रवास करू नका. वरबापाला सांगितलं जातं प्रवास करू नका. बरं प्रवास करू नका हे बी सांगितलं जातं. हां वऱ्हाड असलं नाही एखादं लग्नाचं वऱ्हाड, जर त्याच्यात ते नवरदेवाची गाडी असेल, आता बोलू नाही पण बोलावं लागतं महाराज. लय टळटळा वाटतो कधी कधी धर्माच्या बाबतीत. जर एखाद्या वऱ्हाडामध्ये एखादं साधारण कोणी, आता बोलू नाही, साधारण लेडीज, माझ्या घरचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. माझ्या लग्नाच्या वेळेस माझे आजोबा वारले होते, तर आमच्या आजीला माझ्या गाडीत बसू दिलं नव्हतं. माहिती आहे का तुम्हाला सांगतो? बरोबर बसू देत नाही. का बसू दिलं नाही? बसू दिलं नाही, उतरायला लावलं. सगळ्या काचकूच सुरू झाली महाराज. अरे तुला कळत नाही का? मला कळत नाही का? आमच्या इकडे तिकडे महिला मंडळ मला म्हणत होते, तुला कळत नाही का? तू आजी कस काय बसवली गाडीत? तुला समजत नाही का? मला समजत नाही का? पहा ना. म्हणे उतरव तुझ्या आजीला गाडीत. महाराज आजीला गाडीत उतरून दिलं आणि मला एकट्याला नंदी, जाऊ द्या आता, मला एकट्याला तिथं जावं लागलं. मुद्दा सांगायचा एवढा, अरे जर एखाद्या महिलेचा पती वारलेला असेल तर तिला त्या गाडीमध्ये बसू देत नाही. मग विचार करा तानाजी मालुसरेचा, अरे विचार करा शेलार मामाचा, अरे विचार करा त्या लोकांचा. एवढ्या अवस्थेत असताना सुद्धा ते लग्न त्या युद्धाला जातात.
आणि युद्धाला जाणं म्हणजे इतकं सोपं आहे का? अरे गेले महाराज, गेले. माझ्या तानाजी मालुसरेचा हात तुटला महाराज, हात तुटला. अरे अशा अवस्थेत सुद्धा, हात तुटल्याच्या नंतर सुद्धा माणसाला विचारलं, बाबा दादा तुला दुःख होतंय का रे? तुझा हात तुटलाय, तुला दुःख होतंय का? नाही म्हणे मला दुःख होत नाहीये. का रे बाबा तुला त्रास होत नाही का? छत्रपती शिवाजी महाराज त्याला म्हणायला लागले, तुला त्रास होत नाही का? नाही राजा मला बिलकुलच त्रास होत नाही माझा हात तुटल्याचा. अरे का होत नाही तुला? पण मग रडतो कशाला? तुझ्या डोळ्यात आसू कशासाठी येत तानाजी? ते म्हणायला लागले, राजे माझा हात तुटलाय म्हणून मी रडत नाहीये, तर महाराष्ट्राचा राजा माझ्या दरबारात आला आणि त्याला मुजरा करायला मला हात नाही ना म्हणून मला रडू येतो. काय भक्ती आणि काय निष्ठा आहे हो, ही निष्ठा पाहिजेत महाराज. एवढं सोपं नाही. अरे महाराजांची प्रतिकृती जर समोर आणली महाराज, तर चांगल्या चांगल्यांना पाणी सुटतं, प्रत्येकाच्या हृदयाला कट लागतं महाराज. का म्हणून नाही महाराज? का राजाचं नाव घेऊ नये? कारण तो राजा प्रेमळच तेवढाच होता. अरे एवढंच नाही तर एका व्यक्तीने एका अपराध केला होता महाराज, एका मायमाऊलीचा बलात्कार केला होता. अरे त्या व्यक्तीला काय शिक्षा दिली होती महाराज? त्याचे दोन्ही पाय कापले आणि दोन्ही हात कापायचं काम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं महाराज. आज जर असतं ना, म्हणून म्हणतो महाराज कधी कधी म्हणा वाटतं, अरे ना कलम थी ना कोई कायदा था, अरे ना कलम थी ना कोई कायदा था, अरे फिर भी आनंदाने मेरी प्रजा जीने का काम करती थी, क्योंकि सिंहासन पर मेरा राजा छत्रपती शिवाजी महाराज था. काय बोला महाराज? अहो राजा होता, राजा सिंहासनावर. अरे कुठल्या प्रकारचा कायदा नव्हता, तरी प्रजा सुखात नांदत होती. का सुखात नांदत होती? कारण की एवढी शिक्षा दिल्याच्या नंतर कोण वाईट दृष्टीने पाहिलो? कोण वाईट दृष्टीने पाहिलं? आज ताकद नव्हती महाराज त्या टायमाला. आज परिस्थिती बदललेली महाराज. आज काय काय वाईट परिस्थिती होती हो. आज रोज बलात्कार होतात, रोज व्याभिचार होतात, रोज वाईट प्रसंग घडत राहतात महाराज, रोज घडत राहतात. मला कधी कधी असं वाटतं, अरे जर तुम्ही या शासनाला कधी कधी निरोप द्या वाटतं, बाबा माय मावल्या हो, तुम्हाला एक विनंती आहे, शासनाला एक विनंती आहे, बाबा आम्हाला तुमच्याकडून काही सुविधा नाही भेटल्या चालतात, पण आम्हाला माना सन्मानानं जगता आलं पाहिजेत, आमच्या स्त्रियांना ताट मानानं जगता आलं पाहिजेत, आम्हाला अधिकारानं फिरता आलं पाहिजेत. हीच आमची प्रॉपर्टी आहे. तुम्ही काय आम्हाला देसान महाराज? नाही दिलं तरी चालेल, पण आम्हाला आमच्या आबरूला धक्का लागता कामा नये, आम्हाला कोणी वाईट नजरेनं पाहता कामा नये, आम्हाला कोणी वाईट बोलता कामा नये. एवढी आम्हाला शाश्वती द्या, बस. याच्या पलीकडे काही नाही पाहिजे आम्हाला. म्हणून त्या राजाचं नाव घेतलं जातं महाराज. अरे विचार करा, कल्याणच्या सुभेदाराची सून होती महाराज, कल्याणच्या सुभेदाराची सून. अरे लावण्यवती माऊली, लावण्यवती महाराज, लावण्यवती होती कल्याणच्या सुभेदाराची. कल्याणच्या सुभेदारानं खजिना लुटला आणि बोलायला लागला. सुभेदाराची सून महाराज बघावं, बघतच राहावं. एवढी लावण्यवती, एवढी सुंदर होती, रूप होती. अरे महाराज लुटीच्या मालामध्ये आणल्या गेली, पकडल्या गेली महाराज, म्यानामध्ये टाकली महाराज, पालखीमध्ये सजवली महाराज, पालखीमध्ये बसवली आणि आता महाराजांना भेट द्यावी म्हणून सेनापती घेऊन चालले. अरे असं वाटायला लागलं की महाराज खुश होतील, महाराज आपल्याला काहीतरी देतील, म्हणून त्यांना आनंद वाटायला लागला. सेनापती पुढे गेले, पालखी घेऊन गेले, पालखी समोर ठेवण्यात आली. अरे तलवारीच्या हातानं पडदा मागं करण्यात आला. पडदा मागं केल्यावर महाराज ती रूपवती, लावण्यवती बाहेर आली. बाहेर आल्याच्या नंतर तिला पाहिलं. अरे पाहिलं, माझा राजा दिसला, छत्रपती शिवाजी महाराज दिसले. अरे चंद्रकोर होती, डोळ्यात तेज होते, मुकुट घातलेला होता, अंगावर परिधान केलेले वस्त्र होते आणि ओठावरती एक नाव होतं, जगदंब. जगदंब ते माझ्या शिवाजी महाराजाचं होतं. तिनं त्या माऊलीनं शिवाजी महाराजाकडे पाहिलं, महाराजांनी तिच्याकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर एकाच आवाज दिला, मा जगदंबे, मा जगदंबे. अरे तुझ्यासारखी जर सुंदर रूपवती असती ना, तुझ्यासारखी सुंदर रूपवती असती तर आम्ही बी सुंदर छत्रपती घडलो असतो महाराज. अरे खना नारळानं ओटी भरली त्या मायमाऊलीची आणि कल्याणच्या सुभेदाराची सून महाराज परत नेऊन लावली. हो हे राजा होता महाराज, दयाळू राजा होता महाराज. अरे दुसऱ्याच्या लेकी आई बाळीला कधी बी आई मानणारा राजा एक होऊन गेला महाराज, त्याच्या पलीकडे नाही. म्हणून आदरानं बोलावं लागतं, त्यामुळं आदरानं सांगावं लागतं महाराज की काय राजा होता. अरे अरे मरणाच्या दारणात असताना सुद्धा बाजी प्रभू देशपांडे म्हणतात, महाराज तुम्ही विशाल गडाकडे खुशाल निघून जा. अरे जोपर्यंत हा बाजी इथं आहे ना, तोपर्यंत एकाही गणी मला आत येऊ देणार नाही. महाराज तुम्ही खुशाल गडावर निघून जा. राजे रडायला लागले आणि म्हणायला लागले, बाजी प्रभू अरे तुमच्यासारखे मावळे माझ्याकडे कमी येतो, अरे कमी आहेत माझ्याकडे, अरे तुम्ही जर गेले तर काय होईल. तेव्हा बाजी प्रभू देशपांडे म्हणतात, महाराज अरे ज्याप्रमाणे
ज्याप्रमाणे भक्ताचं नाव देवासोबत लावल्या जातंय त्याचप्रमाणे राजे तुमच्या सोबत या बाजी प्रभू देशपांडेचं नाव लावू द्या. मरू द्या मला इथं मरू द्या मला या पावनखिंडीत. तुम्ही गडावर निघून जा. कोणी म्हणते बांदल म्हणायला लागले. अहो विठ्ठलासोबत जसे भक्त असतात ना तसे तुमच्यासोबत आम्ही भक्त समजा आणि इथून गडावर तुम्ही जा राजे. एकाही गनिमाला आत जाऊ देणार नाही. शिवा काशीद म्हणायला लागला राजे तुमचे कपडे मला घालायला द्या. हो लय बरं वाटन. काय प्रेम होतो महाराज. तुमचा एकदा मुकुट घालायला द्या, एकदा तुमचे पादत्राणे घालायला द्या, एकदा तुमचे कपडे घालायला द्या. मी त्या खानाच्या मुलाला जाऊन भेटतो. अरे मराव लागन, अरे मेलो तरी चालन, पण तुमचे कपडे घालायला द्या. आनंदाने निघला महाराज. शिवा काशीत निघला महाराज. गेला महाराज तिथं. अरे खान म्हणाला, खान हुशार झाला. अरे म्हणायला लागला अरे वा 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 शिवाजी आला, शिवाजी आला. अरे धरलं महाराज तिकून महाराज बांधले गेला आणि शिवा काशीत त्या ठिकाणी मारले गेला महाराज. शिवा काशीचा शिरछेद झाला. कोणासाठी? फक्त राजांसाठी महाराज. फक्त राजांसाठी. काय प्रेम होतो राजांवर. हा आपलं आहे का प्रेम राजांवर? आपलं प्रेम कितीपर्यंत आहे माहिती आहे का? सप्ताह आला की बस आपलं प्रेम होतो जातं महाराज. सप्ताह संपला की बस जैसे थे काही फरक पडत नाही महाराज. असं करून जमणार नाही. अरे स्वराज्य निर्माण करण्याकरता महाराज रक्ताच्या धार वाहिले महाराज, रक्ताचे पाट वाहिले महाराज. कितीतरी शिरछेद उडाले महाराज, कितीतरी तलवारी, कितीतरी भाले महाराज. स्वतःला छेद पाडून घेण्याचं काम या मावळ्यांनी केलं. तेव्हा कुठे हे स्वराज्य निर्माण झालं महाराज. एवढं सोपं आहे का? एवढं सोपं आहे का? नाही महाराज. आणि याच्या पुढे एक सांगेन महाराज, एक 5 मिनिटात सांगेन. अरे छत्रपती शिवाजी महाराज जसा एक राजा होता ना, त्या राजाचा एक पुत्र होता, त्याचं नाव होतं संभाजी महाराज. महाराज संभाजी महाराज होता. काय संभाजी महाराज? महाराज अरे मौत डरती थी उसे देखकर ये खुद मौत का दावा था. अरे एक ही शेर शिवा का, छत्रपति शिवा का, शेर शिवा का छावा था. शेर शिवा का छावा था. एक छावा होता. काय महाराज धर्मप्रवर्तकन, काय धर्माबद्दल निष्ठा होती महाराज ती संभाजी महाराजांमध्ये. अहो ते जर म्हणले असते आमच्या बाजूने या, म्हणले होते त्यांना आमच्या बाजूने या, जे लागन ते देतो. अरे काय याच्यामध्ये मरायला लागले, काय या स्वराज्यामध्ये मरायला लागले, या आमच्या बाजून. जर त्या टायमाला राजे किंवा संभाजी महाराज त्या बाजून गेले असते ना तर आज तुम्ही या बाजून राहिले नसते. बरोबर? तुम्ही या बाजून राहिले नसते आणि मी पण या बाजून राहिलो नसतो. अरे कृपा त्या राजांची. रक्ताभांबाळ झाला तरी माझा राजा महाराज झुकला नाही. हो काय सांगा महाराज, काय सांगा महाराज. राजांचा विचार करा. अरे गणोजी शिरकोजी बोलायला लागले, गणोजी शिरकोजी सांगायला लागले अरे संभाजी महाराज कुठे आम्हाला माहित आहे. संभाजी महाराज संगमेश्वरावर आहेत. अरे तू आम्हाला कसं काय सांगतो? महाराज तुमची गुलामगिरी करतोय, महाराज तुमची चाकरी करायचं काम केलंय. महाराज मला माहित आहे संगमेश्वरावर आहेत. चला म्हणे. अरे हजारो गनिम, अरे हजारो तलवारी, हजारो ढाले घेऊन निघाले महाराज. संगमेश्वरावर निघाले. संगमेश्वरावर वेढा दिला, वेढा दिला. कवी कलश आले, कवी कलश बोलायला लागले. अरे कोण होतं? अरे काय झालं? अरे दगा झाला महाराज आपल्यासोबत. कोणी केला दगा? अरे गणोजीने केला, अरे शिरकोजीने केला. जगदंब जगदंब. अरे हे वाईट झालं, हे स्वराज्यासाठी वाईट झालं. अरे आपल्याच माणसाने फितूर निघाले, आपलेच माणसं गद्दार निघाले. हो राजे आता आपल्याला पर्याय नाही, तुम्ही गडावर निघून जा, मी सांभाळतो. नाही नाही. अरे वाघाच्या पिल्ल्याला छावा म्हणतात. छावा कधी घाबरत नसतो. मेलं तरी चालन पण लढायला तयार सुरुवात करा. अरे जगदंब एकदाच नाव घेतलं. हर हर महादेवाची गर्जना झाली. जगदंब नाव घेतलं महाराज आणि संगमेश्वरावर युद्ध सुरू झालं. हजारो तलवारी, हजारो भाले, कितीतरी शस्त्र, अरे हजारो गनिम. एकटा राजा लढायला लागला महाराज. कोणी यावं, तलवार मारावी, भाला मारावा, कसं करावं. 10 फुटाहून साखळ्या फेकण्यात आल्या महाराज. 10 फुटाहून साखळ्या फेकल्या. राजा पकडला गेला, चौकुरी फेऱ्या गेला महाराज. 10 फुटाहून साखळ्या गेला, बांधल्या गेला, बांधल्या गेला, पूर्ण बांधला महाराज. आता बांधल्याच्या नंतर कोणी यावं, कट्यान मारावी, कोणी यावं नख काढावे, अरे कोणी यावं तप्त्या सळ्या डोळ्यात घातण्याचं काम केलं महाराज. तरी झुकण्याचं काम नाही केलं हे छत्रपती संभाजी महाराज. तरी झुकले नाही महाराज हे छत्रपती संभाजी महाराज. अरे 40 दिवस हाल झाले महाराज. 40 दिवस हाल होऊन किंवा हाल अपेष्टा करून सुद्धा माझा राजा थोडाही झुकला नाही. रक्ताच्या तारोळ्यात उभा राहिला राजा, पण म्हणला नाही अरे मला सोड का माझ्यावर दया कर. अरे त्याच्यासोबत एक मित्र बी होता बरं का महाराज, त्याचं नाव कवी कलश. अरे काय कवी कलश म्हणतो, काय म्हणतो महाराज. अरे रंग का क्या बोलते हो, खून से रंग खेला है. अरे रंग
लड़का क्या बोलते हो, खून से रंग खेला है, जाकर पूछो औरंगजेब से, वो भी संबा संबा बोला है, वो भी संबा संबा बोला है महाराज। शरणागतीच नाही महाराज, एवढी शरणागती असती तर महाराज नाही, महाराज अजिबात नाही। रक्त झालं महाराज, रक्त थारोळ्यात। अरे शेवटी मीठ नमक लावलं महाराज, शरीराला मीठ लावलं, कातडी सोलली महाराज, तरी सुद्धा शरणागती स्वीकारली नाही। का स्वीकारली नाही महाराज? तर याला म्हणतात खरं धर्मप्रवर्तक, याला म्हणतात जिज्ञासू प्रवृत्ती, याला म्हणतात धर्माचं पालन। धर्माचं पालन करणे पाखंड खंडन, हे धर्माचं पालन होतं महाराज। हे अरे असंच होत नाही धर्माचं पालन, मरावं लागतं, मरावं लागतं तेव्हा होतं धर्माचं पालन। इतकं सोपं नाही महाराज। आणि जर आपल्याला धर्माचं पालन करायचं असेल महाराज, तर आपल्याला सुद्धा एवढं निष्ठावान व्हावं लागन, आणि आपण सुद्धा निष्ठावान हो। पण कसे हो? आपण भजन करून हो। मधलं भजन एकदा हात वर करा, करा वरती हात, वा वा, घ्या एकदा शूटिंग घ्या बरं नितीन साहेब, वा उद्या वाटलं पाहिजेत। अरे कुठला गाव काय? पिंपळगाव। उद्या वाटलं पाहिजे पिंपळगावमध्ये झालेला सप्ताह। अरे संभाजीनगरचे आलेले महाराज, आणि काय सुंदर सप्ताह होता, काय नामसंकीर्तन होतं, अरे काय जय जयकार होता, काय विठ्ठल भाऊ आले होते, अरे काय नितीन भाऊ आले होते, काय बोंगे साहेब होते, अरे काय गायनाचार्य होते, काय मृदंगाचार्य होते, अरे काय नामस्मरण चाललं होतं, काय भक्ती आहे, काय ज्ञान आहे, अरे काय हनुमंतराचा जय जयकार, अरे काय रामप्रभूचा जय जयकार चालला होता। आणि या जय जयकारात विठ्ठल रुक्मिणीचा सुद्धा जय जयकार चालला होता। विठोबा रखुमाई, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिलास आई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिलास आई तुझे उपकार फिटणार नाही। बालपणी मी खेळ खेळताना होतो जवाताना, अमृताहुनी गोड पाजलास पाना, तुझ्या या उपकाराची हो, तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिलास आई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिलास आई तुझे उपकार फिटणार नाही। शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई, गल्लोगल्ली पाहत फिरे तू ग आई, तुझ्या या उपकाराची हो, तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिलास आई तुझे उपकार फिटणार नाही। हो महाराज, अतिशय अनमोल जन्म दिला, या जन्माबरोबर एक काम करा, ते म्हणजे संस्काराचं काम करा। आपल्या मुलांवर असे संस्कार करा महाराज, असे संस्कार करा। आज तुम्ही ज्या कमाईच्या मागे लागलात ना, या कमाईपेक्षा मुलांवर संस्कार करा। का करा संस्कार? कारण आपल्याकडे कोणाकडे काही कमी नाही, मला हे मुद्दा सांगायचा आहे। फक्त आपल्याकडे कोणाकडेही काही कमी नाही आहे, कमी नसल्यामुळे एवढे संस्कार चांगले करा की जे आपण कमवलंय हे टिकून ठेवता आलं पाहिजेत। भले त्यानं वाढ नाही केली ना तरी चालेल, पण चांगल्या प्रकारे टिकून ठेवता आलं पाहिजे, त्याला संस्काराची जाण म्हणतात महाराज। ही संस्काराची जाण घरोघरी, आणि विशेष म्हणजे माता भगिनी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, कारण वडिलोधारी मंडळी असन ही रात्रंदिवस कष्ट करत असते, मेहनत करत असते, जोडून या धन उत्तम व्यवहार हे धन जोडण्याचं काम करतात, पण संस्कार करायचं काम तुमच्याकडे आहे बरं का। मुलांवर चांगले संस्कार करा, मुलींवर चांगले संस्कार करा, असे संस्कार करा, असे संस्कार करा की भविष्यात तुम्हाला कुठेही तुमची मान खाली जायला नको, या स्वरूपाचे संस्कार करा।
नाहीतर अन्यथा काय तुम्ही भरपूर कमवलेलं आहे, पण जर आपण केलेलं कमवलेलं असं ना त्याला जर कुठंतरी अपमानास्पद वागून मिळाली असेल तर समजून घ्या त्या कमवण्याचा काही अर्थ राहत नाही. एक तुम्हाला दृष्टांत सांगेन, या ठिकाणी थांबेन. बघा, एका माय माऊलीला एकुलता एक मुलगा होता बरं का. अतिशय परिस्थिती हलाखीची होती बरं का नितीन साहेब. परिस्थिती हलाखीची होती, गरीब परिस्थिती होती. अशा गरीब परिस्थितीमध्ये असताना सुद्धा काय करावं लागत होतं, रात्रंदिवस म्हणजे दिवसभरात कष्ट करायला जात होतं आणि कष्ट करायला गेल्याच्या नंतर खायला मिळत होतं. परंतु महाराज एक मुलगा तिला होता, एक मुलगा होता आणि तो मुलगा काय झाला, एक यात्रा आली जवळपास आणि यात्रा आल्याच्या नंतर तो मुलगा आपल्या आईला म्हणायला लागला, आई उद्या मला यात्रेला जायचं आहे का, मला उद्या यात्रेला जायचं, मला काय कर उद्या 10 रुपये दे. आता 10 रुपये दे म्हणल्याच्या नंतर आईला प्रश्न पडला, याला 10 रुपये द्यायचे उद्या मला नक्की कामाला जावं लागेल, कामाला गेल्याच्या नंतर पैसे येतील, पैसे आल्याच्या नंतर तुला देईल बाळा. ठीक आहे, मुलगा खुश झाला. महाराज दुसऱ्या दिवशी आई कामाला गेली. कामाला गेल्यानंतर आईनं काम केलं आणि ते पैसे 10 रुपये घेऊन आली. रात्र झाली. रात्र झाल्यानंतर बाळ म्हणायला लागला आईला, आई मला सकाळी लवकर उठव, मला लवकर उठव, सकाळी मला काय करायचं आहे, मला यात्रेला जायचं आहे. हो बाळा तुला सकाळी लवकर उठवते, तू यात्रेला जा. बरं आई पैसे आणलेत ना. हो हो बाळा मी आज दिवसभर कष्ट केले, दिवसभर मेहनत केली आणि पैसे सुद्धा घेऊन आलेले. बाळा काही चिंता करू नको, तुला सकाळी जाताना मी तुला पैसे सुद्धा दे आणि तू यात्रेला सुद्धा जा. महाराज ठरल्याप्रमाणे सकाळी बाळाला आईनं उठवलं. महाराज एक सकाळी उठवलं आणि उठवल्याच्या नंतर आंघोळ वगैरे झाली, सगळं स्नान झालं. महाराज बाळाचा मेकअप झाला आणि म्हणायला लागला, आई लवकर आता मला काय कर वाढून दे, जेवण करायचं मला, लवकर काय कर जेवण दे. आई मला लवकर भाकर दे, मला भाकर दे म्हणायला लागलं महाराज. आणि आईनं काय केलं, दुधाचं पातेलं वर ठेवलेलं होतं महाराज, त्याला आपण चूल म्हणतो, चुलीवर दुधाचं पातेलं ठेवलेलं होतं आणि ठेवल्यानंतर पटकन पोळी चुरली महाराज. पोळी चुरल्याच्या नंतर आता आई इकडं तिकडं बघायला लागली. महाराज ते पातेलं गरम झालेलं होतं दुधाचं. महाराज लगेच बाळाचा आवाज यायला लागला, आई लवकर वाढ ना ग, उशीर होतोय, लवकर दूध टाक, यामध्ये उशीर होतो, इतका वेळ का लावते. असं करता करता आईनं इकडे तिकडे पाहिलं महाराज. विचार न करता ते पातेलं तसंच पकडलं महाराज. पटकन बाळाच्या ताटामध्ये दूध ओतलं, हाताच्या थैथया मुंग्या झाल्या महाराज. पातेलं खाली ठेवून दिलं, तसेच 2 हात महाराज पदरात खुपसले महाराज. आईला अशा थैथया मुंग्या झाल्या महाराज, डोक्याला पर्यंत मुंग्या गेल्या महाराज. हात लालबुंद झाले, पण काय करावं परत चोळले त्या आईनं आणि परत बाळाकडे पाहायला लागली. बाळाला काला चोरून दिला, बाळा तू जेवण कर, बाळा तुझे बाळ. महाराज जेवायला लागलं, पण आता बाळाकडे आनंद नाही राहिला बरं का. बाळाचा आनंद कमी झाला. त्याला त्याच्या आईच्या वेदना कळायला लागल्या की आपल्या आईनं आपले हात भाजलेले, ते हात काय केले, पदरामध्ये घेतले आणि पदरामध्ये असा तोंडामध्ये घेऊन त्याला तुका लावायचं काम केलं, अशी नरम करायचं काम केलं. आई चोळायला लागली हात, पण बाळ आता जेवायला लागलं. बाळाला खाली मान घातली महाराज. बाळ मुकाट्याने जेवायला लागलं. वेदना होता आईला आणि आई म्हणायला लागली, बाळा जेव, तू जेव, काही चिंता नाही, काही झालं नाही मला, तू जेव. बाळ मात्र एक एक घास मुकाट्याने खायला लागलं. बाळाचं जेवण झालं. बाळानं हात धुतला, आई जवळ गेलं. आई म्हणायला लागला, आता मी निघतो का आई, थांब बाळा. बाळा जवळ घेतलं, 10 रुपये हातात दिले, चेहऱ्यावर हात फिरवला. अरे आता एक काम कर म्हणे, निवांत जा म्हणे, अरे यात्रेत जा म्हणे, अरे फुटाणे खाय, लाह्या खाय, अरे जे आवडेल ते खाय, 10 रुपये घे. महाराज मुलाच्या हातात 10 रुपये दिले, 10 रुपये मुठीत पकडले आणि ते बाळ महाराज यात्रेमध्ये गेलं. महाराज दिवसभर फिरलं महाराज, इकडं फिर तिकडं भर, भजे पाहिले महाराज, जिलेबी पाहिली, सगळं पाहिलं महाराज. आता पाहिल्याच्या नंतर महाराज बाळ घराच्या दिशेने निघालं. आई सुद्धा वाट पाहत होती महाराज. आई त्याच वाटेनं पाहत होती ज्या वाटेनं बाळ गेलेलं होतं. बाळा घराकडे यायला लागलं, बाळ लांबून दिसायला लागलं. आईला आनंद झाला, बाळ जवळ आलं. आईनं लवकर जवळ घेतलं आणि आई लगेच म्हणायला लागली, अरे वा बाळा तू आलास, अरे जिलेबी खाल्ली का, अरे भजे खाल्ले का, अरे काय पाहिलं यात्रेमध्ये, अरे काय गेलं यात्रेमध्ये. असं करता अगं आई थांब ना थोडी, थांब ना, जरासा धीर ठेव, मी काहीतरी आणलंय तुझ्यासाठी, मी तुझ्यासाठी काहीतरी वस्तू आणली. आई काय आणली वस्तू, अरे बाळा लवकर दाखव, काय वस्तू आहे. अरे आई तू डोळे तर मिटव, आई तू डोळे मिट, मी दाखवतो काय आणलं. आईनं डोळे मिटवल्याच्या नंतर पाहिलं महाराज, डोळे मिटवले. अरे सांग आता पटकन, माझ्या हातावर टेकव, काय वस्तू आहे, अरे काय दे लवकर असं म्हणता महाराज त्या आईनं हात पुढे केले आणि या बाळानं त्या आईच्या हातावर एक वस्तू ठेवली महाराज. ती वस्तूचा स्पर्श झाला आणि स्पर्श झाला महाराज, त्या आईच्या डोळ्यात खळखळा आसू यायला लागले. ती वस्तू पाहिली, ती सांडस होती महाराज. काय होती ती, सांडस पकड होती. अरे त्या आईला धन्य झालं, त्या बाळाला जवळ घेतलं महाराज आणि तिंदा त्याच्या पप्पी घ्यायला लागले, जवळ घ्यायला कवटाळायला लागले. अरे दिवस
असेल, अरे भज्जे पाहिले, जिलेबी पाहिले, अरे पण आपल्या आईला सकाळी झालेल्या यातना तुला सहन नाही झाल्या, आपल्या आईला झालेला त्रास तुला सहन नाही झाला, अरे आपल्या आईच्या हाताला लागलेले चटके तुला सहन नाही झाले बाळा, म्हणून तू सांडशी घेऊन आला म्हणे मला. हे संस्कार असे संस्कार करा की आपल्या आईला दुःखात त्यांना ठेवता कामा नये, आपल्या आईला दुःख होईल असं वाटलं नाही पाहिजे, आपल्या वडिलांना दुःख होईल असं त्यानं कधी विचार नाही केला पाहिजे. हे संस्कार करा महाराज, हे संस्कार करा. जितनी राह की आप लोगों ने मेरे बारे में उतनी तो कोई बढ़िया बात नहीं, जितनी राह की आप लोगों ने मेरे बारे में उतनी तो कोई बढ़िया बात नहीं. अरे ये तो आशीर्वाद इन संत लोगों का, वरना मुझ में ऐसी कोई खास बात नहीं है. खास नाही हो महाराज, हे फक्त या संतांचा आशीर्वाद आहे म्हणून या गोष्टी चालल्यात आहे महाराज. सुरुवातीला महाराज एका संतांचं नाव घ्यावं लागतं, काही देवाचं नाव घ्यावं लागतं, पण कितीही वाणीभूषण असू द्या, कितीही विद्वान असू द्या, कितीही धर्मपंडित असू द्या, एका संतांचं नाव घेतलं की त्या ठिकाणी थांबावं लागतं. त्या संतांचं नाव घ्या. ज्ञानेश्वर माऊली.